हिंगोली जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे वीज कोसळून शेतकरी दत्तराव गजानन लोखंडे यांचे 2 बैल जागीच ठार झाले असून या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालंय। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश शिंदे यांनी भेट दिली आहे। हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती। यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। तर ब्रह्मपुरी या ठिकाणी वीज पडून झाडाला बांधलेले शेतकरी दत्तराव गजानन लोखंडे या शेतकऱ्यांचे 2 बैल दगावले आहेत। काही दिवसांनंतर पेरणीची वेळ आली असून या शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे। यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून घटनास्थळी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश शिंदे यांनी भेट दिली आणि तलाठी यांनी पंचनामा केला असून या शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळावी यासाठी रमेश शिंदे यांनी मागणी केली आहे। यावेळी दत्तराव गजानन लोखंडे, शिवाजी लोखंडे, गजानन तावरे, कान्हा सवळे, अनिल शिंदे उपस्थित असून तलाठी रहाटकर मॅडम यांनी पंचनामा करून तहसील कार्यालयास कळवले आहे। NTV न्यूज मराठी, हिंगोली।